आमचे हिंदू सण आले की काय माहित सगळ्यांना गंमत वाटते की काय, एकतर कॉन्ट्रोवर्सी करून स्वतःचं नाव मोठं करून घ्यायचं ती इच्छा आहे की मग हिंदू सणांना एकदम मस्करीमध्ये घेतलेलं आहे. आम्हाला तेच कळत नाही. दिवाळीची शुभेच्छा कशी देतायत तुम्ही फक्त बघू शकताय. जश्न दिवाळी. आता जश्न दिवाळी म्हणजे काय? दिवाळीची शुभेच्छा, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा हे सगळे समजलं, पण जश्न दिवाळी आणि दिवाळीला हे पायामध्ये ठेवलेलं आहे. आम्हाला कुठला वादविवाद करायचा नाहीये, आम्ही कुठल्या धर्माचा अपमानही करत नाहीये, परंतु आमचं एवढं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने जश्न दिवाळी लिहिताय तसं समजून घ्या दुसऱ्या धर्माचं त्योहार आलं, तुम्ही असे हॅशटॅग बनवताय तर त्याच्यावरती कधी जय श्रीराम म्हणून लिहिलंय का? की जय श्रीराम ईद मुबारक, जय श्रीराम मेरी क्रिसमस असं कधी लिहिलंय का? मग का आमच्या हिंदू सणांसोबतच गंमत करताय तुम्ही नेहमी? जश्न दिवाळी, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळी की बहुत बहुत शुभकामनाएं. जर तुम्हाला हिंदीत लिहायचं असेल तर इंग्लिशमध्ये तुम्ही लिहिलं हॅप्पी दिवाळी तरी ठीक आहे, पण हे जश्न दिवाळी आम्हाला काही समजलं नाही. हे का लिहिलंय? तुम्हाला बरं वाटतंय का जश्न दिवाळी? हे तुम्हाला बरं वाटतंय का? म्हणजे कॉन्ट्रोवर्सी उभी करायची, एक कॉन्ट्रोवर्सी उभी करायची, मग फिनिक्स मॉलचं नाव व्हायचं आणि मग इथे गिरायकी व्हायची, जसे पिक्चरवाले करतात. स्वतःचीच मूवीची कॉन्ट्रोवर्सी काहीतरी रील्स क्रिएट करतात, बरोबर ना, सीन क्रिएट करतात आणि मग कॉन्ट्रोवर्सी होते आणि मग ते पिक्चर फुल चालते. अहो तुमचा मॉल असं पण चालतोय ना, मग कशाला हे जश्न दिवाळी? मला हे सांगा फक्त ह्याचा अर्थ काय. आणि त्याच्यात पण दिवाळी मस्त तुम्ही आमच्या सगळ्यांच्या पायात ठेवली आहे. रात्रीची वेळ आहे, आम्हाला कुठलेही मोठे सण आहेत, मोठे दिवस आहेत, आम्हाला मगजमारी नको आहे. तुमच्या माणसांना बोलवा आत्ताच्या आत्ता आणि हे जश्न काढायला लावा. आत्ताच आत्ता मी उभा आहे. कोण आहेत माणसं? यांना सांगा काढायला, नाही तर उगाच आम्ही तोडलं तर एक दुसरा सीन क्रिएट होणार. जर तुम्हाला नाही काढायचंय तर मी काढतो. निघालोय सब. आता हे दिवाळी किती चांगली दिसते आपली.